नमस्कार मित्रांनो, सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आपल्याला या व्हिडिओमधून पोलीस भरती ग्राउंडसाठी जाताना कोणते डॉक्युमेंट सोबत ठेवायचेत हे आपल्याला पाहायचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे. जर आपल्याकडे हे डॉक्युमेंट नसतील तर आपली मैदानी चाचणीसुद्धा घेणार नाहीत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्याकडचे डॉक्युमेंट्स लगेच व्हिडिओमध्ये दिल्याप्रमाणे चेक करा आहेत की नाहीत आणि त्याचे 2-2 सेट आपल्याला बनवायचे आहेत. सांगतो कशाप्रकारे ते. व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. हा जो तुम्हाला समोर बॅनर दिसतोय तो मागच्या पोलीस भरतीतील मैदानी चाचणीच्या बाहेर लावलेला हा बॅनर आहे, त्याचा एक फोटो. याच्यामध्ये फक्त ही जी डेट आहे ती चेंज होणार आहे. आता या ठिकाणी कोणती डेट असणार आहे? 7/12/2025. कारण आपल्याला 30 नोव्हेंबरपर्यंत फॉर्म भरण्याची लास्ट डेट होती. त्याच्यानंतर 7 दिवसांची मुदतवाढ मिळाली. त्यामुळे आता 7/12/2025 पूर्वी प्राप्त केलेली डॉक्युमेंट आपल्याला तिथे घेऊन जायचे आहेत. किती? 7/12/2025च्या पूर्वीची. ठीक आहे, आपल्याला लगेच डॉक्युमेंटला सुरुवात करूयात. बघूयात कोणते कोणते. तर पहिला डॉक्युमेंट जो आहे तो ऑनलाईन सादर केलेल्या अर्जाची प्रत आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 10वी 12वी उत्तीर्ण गुणपत्रक आणि प्रमाणपत्र दोन्हीही आपल्याकडे असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे जन्म दाखला. त्यानंतर आहे शाळा सोडल्याचा दाखला. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच काय, डोमेसाईल सर्टिफिकेट. त्यानंतर आहे जातीचे प्रमाणपत्र मागास प्रवर्गातील उमेदवार असल्यास. ठीक आहे. त्यानंतर अतिशय महत्त्वाचं असं जात वैधता प्रमाणपत्र. त्यानंतर पुढे जर आपल्याकडे तुम्ही फॉर्म भरताना जर संगणक अर्हतासाठी यस केला असेल, तुम्हाला तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल तर त्याचं संगणक अर्हता परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करायचं आहे. पुढे बघूया डॉक्युमेंट आणखी. त्यानंतर पुढे जर पाहिलं तर खेळाडू असल्यास खेळाडू प्रमाणपत्र आणि पडताळणी अहवाल. पुढे 10वं प्रमाणपत्र आहे महिला उमेदवारांकरिता व अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उमेदवार वगळता इतर मागासवर्गीय उमेदवारांकरता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र गरजेचं आहे. ते कोणतं असलं पाहिजे? 7/12/2025च्या पूर्वीचं. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे 11वं माजी सैनिकांसाठी डिस्चार्ज प्रमाणपत्र. त्यानंतर गृहरक्षक दलाकरता म्हणजेच होमगार्डसाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र. प्रकल्पग्रस्त असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र. भूकंपग्रस्त असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र. पोलीस पाल्य असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र. त्यानंतर अनाथ उमेदवार असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. अंशकालीन जर उमेदवार आपण असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे. पुढे बघूयात. त्यानंतर पुढे आहे EWS प्रवर्गातील उमेदवार जर आपण असू तर त्याबाबतचे देखील प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. कधी ग्राउंडवरती जाताना तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असले पाहिजे, हे वरचे सर्व. त्यानंतर ACBC जर उमेदवार असल्यास त्याबाबतचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर जर आपण NCC दिलेले असेल तर त्याबाबतचे देखील प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. तर हे सर्व वरचे जे आपण पाहिले 20 टोटल प्रमाणपत्र दिलेले आहेत, ते आपण ज्या कॅटेगरीमध्ये जसं आपण मोडतो आहे त्याप्रमाणे आपल्याकडे असे हे सर्व प्रमाणपत्र असले पाहिजेत. लगेच चेक करा तुम्ही. आणि या सर्व प्रमाणपत्रांची एक मिनिट, हे जे सर्व प्रमाणपत्र दिलेले आहेत त्यांचे आपल्याला 2 सेट करून जायचं आहे. 2 झेरॉक्स सेट आणि एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा, असे 3 सेट आपल्याकडे असले पाहिजेत. त्याचप्रमाणे आपल्याकडे स्वतःचे आपले जे काढलेले पासपोर्ट साईज 4 ते 5 फोटो आपल्याकडे राहू द्यात. म्हणजे जर लागलेच तर आपल्याला ते लगेच देता आले पाहिजेत. बाहेर झेरॉक्सचं दुकान वगैरे असले तर ठीक, किंवा फोटो काढायला आपल्याला मिळालं तर ठीक, नाही तर मग ऐनवेळी प्रॉब्लेम येता कामा नये. त्यामुळे रिस्क घेऊ नका. 4 ते 5 फोटोज आपल्याकडे ठेवा आणि 2 झेरॉक्स सेट आपल्या डॉक्युमेंटचे आणि एक ओरिजिनल डॉक्युमेंटचा सेट, असे 3 सेट आपल्याकडे राहू द्यात. ठीक आहे. हे अतिशय महत्त्वाचं असे हे डॉक्युमेंट आहेत. हे मागच्या 2024च्या पोलीस भरतीतील मैदानी चाचणीच्या बाहेर हे डॉक्युमेंट सर्व चेक केलेले होते. त्यामुळे यावेळेला देखील असेच डॉक्युमेंट असणार आहे, 100% असणार आहे. त्यामुळे काय वाद नाही याच्यामध्ये. त्यामुळे हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असले पाहिजेत. त्याची जर नसतील तर त्यांचे झेरॉक्स वगैरे काढून तुमच्याकडे राहू देत आता. ठीक आहे.
20 तारखेपासून मैदानी चाचणीला सुरुवात होईल आणि लवकरच आपल्यापर्यंत हॉल तिकीट देखील आता 3-4 दिवसात पुढच्या आपल्याकडे हॉल तिकीट देखील येऊन जातील. त्यामुळे सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा. अजून 10 ते 12 दिवस आहेत. जर कोणी झेरॉक्स काढले नसतील डॉक्युमेंट्सच्या तर काढून घ्या. मैदानी चाचणीच्या दिवशी सकाळी एवढ्या लवकर झेरॉक्सचं दुकान तुम्हाला ओपन मिळणार नाही, फोटोग्राफर कोणताही ओपन मिळणार नाही. त्यामुळे आत्ताच तयारीमध्ये राहा. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद मित्रांनो.